नमस्कार. साता समुद्रापारचा कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीमध्ये घेतलेला आहे. याचा सर्वाधिक फटका युरोपला बसलाय. इटलीनंतर आता स्पेनही अत्यंत वेदनादायक परिस्थितीतून मार्गक्रमण करताना दिसतोय. स्पेनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मरणाऱ्यांचा आकडा 5690 च्या वर पोहोचलाय. गेल्या 24 तासात 8000 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. स्पेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे तब्बल 72,000च्या पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर 4575 लोकांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. एका बाजूला ही सगळी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला 12,000पेक्षा अधिक लोक बरेही झाले आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं. स्पेन इथं सर्वाधिक वाईट स्थिती आहे ती माद्रिदमध्ये. तिथले नागरिक कशा प्रकारे या परिस्थितीचा सामना करतायत हे आपण जाणून घेणार आहोत थेट माद्रिदमध्ये असलेल्या एका कुटुंबाच्या माध्यमातून. आणि आजच्या आपल्या साता समुद्रा पार या कोरोनाच्या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधतो आहोत तो माद्रिद इथं उपस्थित असलेल्या आदित्य कुवळेकर आणि गायत्री कुवळेकर यांच्यासोबत. या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. स्पेनच्या माद्रिद या शहरामध्ये ही दोन मराठी मंडळी आहेत. ते पतिपत्नी आहेत. दाम्पत्य जीवनाच्या बरोबरच काही व्यावसायिक कारणांच्या निमित्तानं तिथे आहेत. आदित्य कुवळेकर हे स्वतः प्राध्यापक असल्यानं तिथल्या स्थानिक विद्यापीठामध्ये शिकवण्याचं काम करतात. त्यांच्या सोबत गायत्री कुवळेकर माद्रिदमध्ये आहेत. आपल्या दोघांचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. एक थेट प्रश्न, तुम्ही स्वतःची काळजी निश्चितच घेत असाल. ज्या पद्धतीची परिस्थिती स्पेनमध्ये आहे ती पाहता तुमच्यावर आता काय काय निर्बंध आहेत? नमस्कार. नमस्कार. मुख्य निर्बंध तसे म्हणजे भरपूरच निर्बंध आहेत आता इकडे. 11 मार्चला यांनी इथल्या पंतप्रधानांनी स्टेट ऑफ इमर्जन्सी म्हणून घोषित केली. तर स्टेट ऑफ इमर्जन्सी मध्ये ऍक्च्युली आम्हाला घराबाहेर फक्त ग्रोसरी आणि फार्मसी या दोनच गोष्टींसाठी बाहेर पडायला आम्हाला अलाउड आहे. बाकी कोणत्याही कारणासाठी आम्ही पडू शकत नाही बाहेर. आणि बाहेर जर आम्ही पडलो आणि जर आम्ही कारण देऊ शकलो नाही तर काही हजार युरोची फाईन आहे. इतका म्हणजे त्यांनी स्ट्रिक्ट ते सगळं केलेलं आहे. आणि कुठलेही इवन म्हणजे आम्ही ग्रोसरी घेण्यासाठी दोघं एका वेळी जाऊ शकत नाही. एकच माणूस एका वेळी जाऊ शकतो. तर आणि बाकी तर कुठल्याही गोष्टींसाठी बाहेर जाता येत नाही. रेस्टॉरंट वगैरे तर विषयच बंद. सगळी खाण्याची ठिकाणं बंद आहेत आणि सर्व काही बंद आहे. म्हणजे शहराची खरं म्हटलं तर रया गेल्यासारखं वाटतं. माद्रिद असं बघण्याची आम्हाला अजिबातच सवय नाही. आणि तुमच्या पाहण्यातलं माद्रिद कसं होतं आणि आता ते काय स्वरूपानं समोर येत आहे? आमच्या पाहण्यातलं माद्रिद म्हणजे आता युरोपमध्ये सुद्धा स्पेन आणि इटली हे दोन देश अतिशय वेगळे आहेत. याचं कारण इथे प्रचंड ऍक्टिव्ह नाईट लाईफ आहे. म्हणजे एक तुम्ही इथे डिनरसाठी तुम्ही जर आता युरोपमध्ये जर्मनीत वगैरे तुम्ही डिनरसाठी 7 वाजता वगैरे लोक जातात आणि माद्रिदमध्ये लोक 9, 9:30, 10ला डिनरसाठी बाहेर पडतात. आणि 1, 2 असं वीकडेला सुद्धा मंगळवारी बुधवारी सुद्धा आपल्याला रात्री 2ला वगैरे प्रचंड गर्दी रस्त्यावर दिसते. आणि त्या बॅकग्राऊंडवर आता काहीही नाही. म्हणजे मी आता रस्त्यावर गेलो होतो ग्रोसरीसाठी, कोणी एक माणूसही नाही. आणि अक्षरशः सगळीकडे म्हणजे लोक फार घाबरलेली आहेत ऍक्च्युली. आणि असं म्हणजे माझी बायकोही सांगू शकेल जास्त. आता सध्या सगळ्या ग्रोसरी स्टोअर्स मध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आधी बाहेर आतमध्ये जायला आम्हाला एक रांगेत उभं राहावं लागतं. 1-1 मीटरच्या अंतरावर लोक उभे राहतात आणि आतमध्ये जाताना ते हँड सॅनिटायझर देतात आमच्या हाताला आणि मग ते सगळं घेऊनच आम्ही आतमध्ये जाऊ शकतो. कॅशियर काउंटरला पण 1-1 मीटरचं अंतर ठेवावं लागतं सगळ्यांमध्ये. कॅशियरनी काचा लावल्यात सगळ्या समोर. अच्छा, म्हणजे थोडक्यात 2 व्यक्तींचा परस्पर संपर्क स्पर्श कोणत्याही प्रकारे होणार नाही याची काळजी घेतली जाते. हो. अच्छा, गायत्री कुवळेकर, मला विचारायचं तुम्ही तिथे काय निमित्तानं पोहोचलात? म्हणजे मला कल्पना असं आहे की आपण नवऱ्याबरोबर गेला असाल, पण तिथे इतर काय करता? तुमचा दिनक्रम आता कसा आहे? म्हणजे अर्थात आता तुम्ही पूर्णपणे 100% घरातच आहात,
घरातलाही दिनक्रम मला वाटतं चर्चा करण्यासारखा असणार, कारण दोघं जण तुम्ही आता पूर्ण 24 तास घरात आहात, तर मग तुम्ही तो वेळ ज्या घरातल्या एका प्रकारे मराठीतला जो शब्द आहे स्थानबद्ध असणं, अशा स्थानबद्धतेचा हा कालावधी तुम्ही कसा घालवताय? वाचन, स्वयंपाक करणं, दैनंदिन कामकाज, यापेक्षा आणखीन काय? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आधी मी इकडे स्पेनला आले आदित्यमुळेच, आणि इकडे जॉब त्याला झालं आणि त्याच्यामुळे आम्ही इकडे मूव्ह झालो. त्याच्यानंतर आता मी सध्या इकडे एका स्पॅनिश कंपनीमध्ये रिसर्चर म्हणून नोकरी करतेय. तर 2 आठवड्यापासनं आम्हाला वर्क फ्रॉम होम हे सांगितलं गेलंय, कारण स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर झाली. त्याच्यामुळे 2 आठवड्यापासनं सगळं काम घरनंच होतंय. आणि घरनं काम तर आहेच, आणि त्याच्याऐवजी जसं तुम्ही म्हणालात की घरचं सगळं काम म्हणजे जे काय असतं, जेवण बनवणं किंवा स्वच्छते करणं, सगळं जे काय आहे ते सगळं करावं लागतं सकाळ ते संध्याकाळ. आणि बाहेर जाता येत नाही, वॉकिंगला जाता येत नाही. त्याच्यामुळे असं ओव्हरऑल आम्ही संध्याकाळी मर्डर मिस्ट्री बघून वेळ घालवतो. अरे बापरे बाप, म्हणजे या तणावामध्ये हा तणावावरचा वेगळा उतारा म्हणायला लागेल. हो. अच्छा, इतक्यातल्या इतक्यात काय पाहिलं मग? आता तान्हाजी बघितली. आणि मर्डर शी रोट म्हणून अमेझॉनवर एक सिरीज आहे, ती बघतो, कारण बाहेर पडायला काहीच आता वाव नाही, आणि वाचतो. अच्छा, कुठलं पुस्तक वाचलं तेवढ्यात? हो, मी आता ऍक्च्युली नचिन केळकरांचं मराठी व इंग्रजी पुस्तक वाचतोय. बर बर. आता ज्या पद्धतीनं स्पेन आणि संपूर्ण तुमच्या आसपास आणीबाणी लागू झालेली आहे, याची थोडीशी तरी कल्पना भारतीयांना आली आहे का हो? म्हणजे जे तिथे घडतंय, परमेश्वर करो आणि भारतात ते कधीही न घडो, पण ज्या पद्धतीचे निर्बंध तुमच्या आसपास आहेत, तशा प्रकारच्या निर्बंधांच्या कडे भारताची वाटचाल सुरू झालेली आहे असं आत्ता तरी इथे दिसतंय. कारण इथे लोक अजूनही घराबाहेर पडतायत, मोठ्या संख्येनं खरेदी त्यांची सुरू आहे, मग ती भाजीपाल्याची असो किंवा काही कारणांची असो. म्हणजे तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, तुमच्या इथला काय अनुभव आहे ते पण सांगा. एक ऋषी कपूर नावाचे प्रसिद्ध अभिनेते आहेत, तुम्हाला ते माहिती असतील, ते म्हणतायत की भारतात किमान 1 तास तरी दारूची दुकानं उघडी ठेवा. तुम्हाला वाटतंय भारतीय माणूस गंभीर आहे सगळ्या परिस्थितीबाबत? भारतीय माणूस म्हणला तर मला म्हणजे असं इकडून सांगता येणार नाही, पण 2 गोष्टी वाटतात. मला वाटतं की आपल्या सेंट्रल लिडरशिपनी खूप सिरियसली घेतलं हे. आणि मी कंपॅरिझनसाठी असं सांगतो की आता इटलीमध्ये जेव्हा त्यांना फेब्रुवारीत पहिला रुग्ण वगैरे मिळाला, तर त्यांनी ते काही सिरियसली घेतलं नाही. उलट जेव्हा तिकडे काही लोकांनी सांगितलं की चायनावरनं येणाऱ्या फ्लाईट्स बंद करा, तेव्हा त्यांनी उलट त्याचा राजकीय मुद्दा केला की हे रेसिझम आहे आणि हे आपण नाही केलं पाहिजे वगैरे. आणि ते त्यांना फार महागात पडलं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला या रोगाबद्दल सांगायचं, जे लोकांना अनेकांना कळत नाही की आमच्याकडे स्पेनमध्ये 1 मार्चला किती पेशंट असतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता तुम्हीच आकडा सांगा, म्हणजे त्याची कल्पना आणि सध्या तो गुणाकार करणं तर कल्पनेच्याही बाहेरचं आहे. तर 1 मार्चला आमच्याकडे 100 पेशंट होते अख्ख्या स्पेनमध्ये मिळून. अच्छा. आणि आज 75,000 आहेत 27 मार्चला. बापरे. तर हा जो गुणाकार आहे हा अनेकांना कळत नाही की 1 माणूस भेटला, समजा 1 करोनाचा पेशंट कुठेतरी आला, तो एका पब्लिक ठिकाणी गेला आणि तिथे त्यांनी 5 जणांना दिला, तर त्याच्यात ते 5 25 जणांना इन्फेक्ट करतात, ते 25 125, आणि बघता बघता ही परिस्थिती हाताबाहेर जाते. युरोपला मध्ये त्यांनी हे सिरियसली तितकं घेतलं नाही. अच्छा. त्यांना वाटतं की हे तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की त्या राष्ट्रप्रमुखांच्या तुलनेमध्ये भारतातल्या राष्ट्रप्रमुखांनी अतिशय सजग आणि अत्यंत वेगवान अशी पावलं उचलली. हा फरक तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? कोणत्या मेन म्हणजे आता हे बघा, याचं साधं गणित असं की स्पेनची लोकसंख्या भारताच्या म्हणजे 1.25 आहे. तर तरीही स्पेननी जागे कधी झाले हे स्ट्रॉंग पावलं उचलण्यासाठी, जेव्हा 2000 पेशंट झाले. पण भारतात 500 पेशंटच्या वेळीच त्यांनी हे पूर्ण इमर्जन्सी डिक्लेअर केली. तर म्हणजे आकडा म्हणला तर भारतात खूपच लवकर, म्हणजे
जणू काय स्पेनमध्ये 20 लोक 25 लोक असताना जर त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली असती तर ते जे आज झालं असतं ते भारतात केलं. अच्छा, आणि आता मी एक त्याच अनुषंगानं गुणाकाराचा एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो. जर समजा स्पेनमध्ये एका महिन्यामध्ये 100 रुग्णांची संख्या 75,000वर पोहोचते आणि त्यात 20 रुग्ण असताना स्पेनमध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू व्हायला हवी होती, ती झाली नाही. सुदैवानं भारतात ती झाली आहे 500 रुग्ण असताना. तर भारताचा आकडा हा त्या वेगाने वाढणार नाही अशी एक आशा बाळगायची आहे. मला तरी वाटतं की आशा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे भारतात एअर ट्रॅव्हलनीच आलेला आहे सगळा, आणि त्या लोकांना भारतीय सरकारने, जितकं मी वाचलंय लोकांशी बोललोय त्यानुसार, तरी त्या लोकांवर इनफ मॉनिटर केलेलं आहे सरकारनी, आणि तरीही हा आकडा वाढेल. हे वाढणार नाही हे अशक्य आहे. बरोबर. आपण ज्या आशावादाची चर्चा करतोय तो मला वाटतं आशावाद या चर्चेत राहायला हवा. एका जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे. छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय. नमस्कार. साता समुद्रा पारचा कोरोना या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण चर्चा करतोय आत्ताच्या घडीला सर्वाधिक बाधित असलेल्या स्पेनच्या माद्रिद शहरात उपस्थित असलेल्या कुबळेकर दाम्पत्याशी. आपल्यासोबत आदित्य आणि गायत्री हे दोघं नवरा बायको आहेत. ते आता माद्रिदमध्ये आहेत. मला आता गायत्री कुबळेकर यांना प्रश्न विचारायचा आहे. गायत्री कुबळेकर, आपण साधारण तिथे महिला मंडळाचं एखादं सर्कल बाळगून असाल. तुमच्या महिलांमध्ये आपापसात आत्ताच्या स्थितीबद्दल चर्चा होत असतील, पण तिथल्या महिलांच्या वागण्यात काय काय फरक पडलाय, याच्यामुळे त्यांना स्वतःला कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतंय? सगळ्यात मोठा जो ताण आहे ते मुलांच्या स्कूल्स बंद झाल्यामुळे, आता डे केअर पण बंद आहेत, त्याच्यामुळे कामाबरोबर जेव्हा काम करत असतात, वर्क फ्रॉम होम करतात बायका, तेव्हा मुलं घरी असल्यामुळे काम इतकं एफिशियंटली जे म्हणतात ते होत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आणि त्याच्याऐवजी जसं आपल्याला इकडे माहिती आहे की करोना व्हायरस जे आहे ते जास्त करून आपल्यापेक्षा म्हणजे बरेच जे मोठे आहेत त्यांना अफेक्ट करतं. त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांची पण त्यांना एक चिंता असते, कारण सगळे काय माद्रिदमध्ये राहत नाही, तर त्याच्यामुळे त्याची एक चिंता असते. आणि काम आणि घरचं ते दोघं एकत्र जेव्हा डे केअर नसतं ते बॅलन्स करताना लोकांना फार त्रास होतोय. आम्ही काल इंग्लंड आणि अमेरिकेतल्या मराठी कुटुंबांशी बोलत होतो. तिथे एक महत्वाचा भाग असा समोर येत आला की अमेरिकेत परिस्थिती ही दिवसागणिक, म्हणजे खर तर असं म्हणायला पाहिजे की क्षणाक्षणागणिक चिंताजनक बनली असताना सुद्धा अमेरिकेत आजही लोक घराबाहेर पडतायत. इंग्लंडमध्येही तीच परिस्थिती आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांना कोरोना झालाय, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना झालाय, आरोग्य मंत्र्यांना झालाय, आरोग्य राज्यमंत्र्यांना इंग्लंडमध्ये झालाय कोरोना, तरीही तिथली काही लोक ही बाहेर पडतायत. स्पेनमध्ये खऱ्या अर्थानं आज कोणी बाहेर पडतं आहे का, निर्बंध असून सुद्धा? गायत्री, आपण उत्तर द्या, मग त्याच्यानंतर मी पुढचा प्रश्न आदित्य यांना विचारतो. आता सध्या तरी कोणीही बाहेर पडत नाहीये. ह्याच्यासाठी म्हणजे जसं आम्ही आधी सांगितलं की लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे, आणि भीती करोनाची पण आहे आणि त्याच्याबरोबर पोलिसांची पण आहे. कारण पोलीस तिकडे सगळ्या चौकात असतात, आणि जर तुम्हाला जर तुमच्याकडे कारण नसलं बाहेर पडण्याचं तर ते तुम्हाला फाईन लावू शकतात मोठं. आणि त्याच्यामुळे लोक बाहेर पडताना फार घाबरतात. फक्त कधी कधी ग्रोसरीला जेव्हा जातात तेव्हा ते त्यांच्या हातात एक ग्रोसरी बॅग असते, ते घेऊन जातात, पण त्याच्याऐवजी इकडे बाहेर पडताना दिसत नाही. एक छोटं पॉझिटिव्ह आहे, जिकडे सगळी लोक दिसतात, एक कम्युनिटी स्पिरिट असं म्हणतो आम्ही इकडे, तर ते दर रात्री 8 वाजता 5 मिनिटासाठी सगळे आपल्या खिडकीत येतात बाहेर आणि टाळ्या वाजवतात सगळ्या हेल्थकेअर वर्कर्ससाठी. तर ते बघून फार छान वाटतं आम्हाला. अच्छा, म्हणजे भारतात एका दिवसातल्या काही क्षणांसाठी जो कार्यक्रम झाला तो तुमच्याकडे आता दररोज करावा लागतो आहे, आणि तुम्ही तो खिडक्यांमध्येच राहून करता आहात. तुमच्याकडे रस्त्यावर येऊन थाळी वाजवायला सांगितली तर गरबा करायला सुरुवात करणं, असे काही प्रकार घडतायत?
नाही दिसत तरी नाही इकडे, आणि कोणी येत पण नाही बाहेर. सगळ्या आपल्या खिडक्यांमधनं टाळ्या वाजवतात, आणि कधी अँब्युलन्स जर खालनं गेलं तर अजून जोरात ओरडतात, पण बाहेर कोणी येत नाही. अच्छा अच्छा. मी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय कव्हरेज पाहत होतो, तर तिथे म्हणजे इंग्लंडमध्ये बरोबर काही दिवसांपूर्वी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारे आरोग्य सेवकांच्या प्रोत्साहनाचा कार्यक्रम झाला. आणि गंमत म्हणजे अशी की तिथे पण लोक घरातली भांडी घेऊन वाजवायला बाहेर पडली होती. आदित्य, मला आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही ज्या वेळेला प्रोत्साहनासाठी बाहेर पडता तेव्हा फक्त टाळ्या वाजवल्या जातात की घरातली स्वयंपाकघरातली भांडी घेऊन वाजवा, गाणी म्हणा, गिटार वाजवा, असं काही केलं जातं स्पेनमध्ये? दुर्दैवानं गिटार अजून दिसलेलं नाही. खरं हे लोक खूप टॅलेंटेड आहे, त्यामुळे गिटार दिसलं तर छान होईल, पण नाही. सगळे लोक फक्त टाळ्या आणि मोबाईलचे टॉर्च मारतात. ते का मारतात मला कळलेलं नाही. आणि शिट्ट्या. अच्छा, बर. हा कदाचित एक स्पेनच्या प्रोत्साहनाचा एक वेगळा भाग असेल, पण प्रोत्साहन देण्याच्या साठी त्यांनी आरोग्य सेवकांच्या पर्यंत आपला आवाज पोहोचावा यासाठी जी काही शक्कल लढवली त्यासाठी त्यांना सलाम करायला पाहिजे. पण आता इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेवर आलेला कमालीचा ताण पाहता स्पेनमध्ये काय परिस्थिती आहे? इंग्लंडमधली परिस्थिती तर अशी आहे की तिथे त्यांनी लोकांना स्पष्टपणे सांगून टाकलंय की आता कृपया आम्हाला फोन करू नका, आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकत नाही. अमेरिकेतली परिस्थिती काही वेगळी नाही. तिथे पण डॉक्टर रडतायत की आम्हाला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात रोगाशी आणि रुग्णाशी संपर्कात येण्याच्या पासून बचाव करणारी साधन सामुग्री हवी आहे. स्पेनमध्ये परिस्थिती काय आहे? स्पेनमध्ये ऍक्च्युअली परिस्थिती तशी खूपच म्हणजे वाईटच आहे. तर ह्या सगळ्या देशांचे म्हणजे स्पेन काय किंवा इटली काय यांचे जे नंबर ऑफ डेथ्स जे खूप जास्ती आहेत त्याचं मेन कारण हेच आहे की त्यांची हॉस्पिटल क्षमताच कमी पडते. आणि आता तर स्पेनमध्ये काही शेकडो लोकांना म्हणजे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. आणि त्यामुळे ऍक्च्युली खूप हे आजचीच बातमी आहे आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली खूपच जरा घाबरलेली आहेत लोक. आणि त्याचा सगळ्यांचा खूप ताण आलेला आहे वैद्यकीय म्हणजे सगळ्या सिस्टीमवर. कारण आयसीयू बेड्स इकडे एवढे नाही आहेत स्पेनमध्ये काय किंवा इटलीत काय. जर्मनीत फक्त आहेत. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर त्यांचा डेथ रेट तसा जरा कमी आहे. अच्छा, बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. म्हणजे जी राष्ट्र ही आपल्या सगळ्यांसाठी आदर्श राष्ट्र आहेत, त्या आदर्श राष्ट्रांमध्ये आरोग्य सेवेची ही दुरवस्था का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आत्ताचा रोग हा अनपेक्षितरित्या दरवाजामध्ये येऊन उभा ठाकल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर हा ताण आला आहे का? दुरावस्था मी अगदीच म्हणणार नाही. म्हणजे इथलं ऍक्च्युली स्पेनचं जे ओव्हरऑल मेडिकल सिस्टीम आहे ती फारच छान आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षा कितीतरी सरस आहे. आम्ही अमेरिकेत होतो 6 वर्ष. आणि मुख्य म्हणजे युरोपमध्ये एक असतं ते म्हणजे सगळ्यांना सरकारतर्फेच पूर्ण मेडिकल फॅसिलिटी, म्हणजे आम्हाला कुठेच काही पैसे द्यावे लागत नाहीत आणि एकदम वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट मिळते. बर. आणि तुम्ही अमेरिका आणि जर समजा युरोपची तुलना केली तर काय फरक जाणवतो? युरोप खूप सरस आहे. म्हणजे कारण युरोपमध्ये म्हणजे इन्शुरन्स वगैरे भानगड नाही ना. तुम्ही कुठल्याही गोष्टींसाठी सरकारीच आहे, पैसे कुठेच पडत नाही. बर, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. मग गायत्री, मला विचारावंसं तुम्हाला असं वाटेल की जर्मनीत आत्ताच्या घडीला अधिक चांगली व्यवस्था असणं म्हणजे काय? माझ्या मते त्याचा अर्थ हा होतो की तिकडे जास्त पर कॅपिटा जे म्हणतात, म्हणजे पर कॅपिटा पॉप्युलेशनच्या अनुसार जास्त व्हेंटिलेटर्स किंवा जास्त जे म्हणतात आयसीयू बेड्स असे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दरडोई आरोग्य सेवा अधिक चांगल्या आहेत असं म्हणायचंय? अच्छा, हा. बर. आणि तुमचा संपर्क युरोपातल्या इतर कुठल्या कोणाशी होतो का? म्हणजे तुमचे कोणी इटलीत मित्र आहेत आणि मग तिथली परिस्थिती इतकी चिंताजनक होण्याला काय झालं, स्पेन मधली परिस्थिती चिंताजनक होण्याला काय झालं, याची आपापसात चर्चा करता आपण कधी? हो, करतो ना. म्हणजे करतो, नक्कीच करतो. आणि मुख्य याचं कारण मी म्हणलं तसंच की हे लोक थोडे उशिरा जागे झाले. 1000 जेव्हा पेशंट 1000 कन्फर्म केस झाल्यावर जर तुम्ही पावलं घ्यायला लागली तर
करोनाचे अनेक पेशंट असतात ज्यांना सिम्पटम्स नसतात, असं जितकं मी वाचलंय. मी काय डॉक्टर नाही, पण म्हणजे 1000 पेशंट, जर समजा 1000 कन्फर्म केसेस आहेत म्हणजे 3000 लोक पॉप्युलेशन मध्ये ऑलरेडी इन्फेक्टेड आहेत. मग जर 3000 लोकांना जर करोनाची लागण झाली असेल तर ते 3000 खूप इतर लोकांना त्याची लागण होईल. तर ही किती पावलं उचलली गेली हेच मेन प्रॉब्लेम आहे. गायत्री सांगू शकेल आणखी. अगदी अगदी, हा बोला गायत्रीजी. सध्या जे सुरू आहे माद्रिदमध्ये, म्हणजे जसं आम्ही सांगितलं की आधी इकडे त्यांनी फार लेट स्टेप्स घेतले आणि त्याच्यामुळे सध्या अशी परिस्थिती, म्हणजे बातमी वाचली आहे मला की आता त्यांना हे विचार करावा लागतंय की कुठल्या पेशंटना व्हेंटिलेटर द्यावं. म्हणजे व्हेंटिलेटर्सची कमी एवढी झालेली आहे की ते हे म्हणजे मेडिकल ऑफिसर्स जे असतात किंवा मेडिकल जे डॉक्टर्स असतात ते हे डिसिजन घ्यायला त्यांना असं म्हणजे इतकं एक डिफिकल्ट डिसिजन घ्यावं लागतंय की कोणाला व्हेंटिलेटर्स द्यावं, कोणाला वाचवायचं, अगदी हे हा अगदी त्यांना सोडवावं लागतंय. अच्छा, मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. टप्प्याटप्प्यानं आपण त्याची उत्तरं घेऊ. गायत्री, मला आधी आपल्याला विचारावं असं वाटेल की ज्या वेळेला तुम्ही तिथे पोहोचलात त्यावेळेला तिथे तुमचं सर्कल हे मराठी माणसांचं होतं का बहुभाषिक होतं, आणि आता त्या सर्कल मधल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना भारताची परिस्थिती जाणून घ्यायच्या बद्दल त्यांची भूमिका काय असते आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याबाबतीत त्यांची भूमिका काय असते? तर माद्रिदमध्ये इतके मराठी लोक नाही आहेत, म्हणून आमच्या सध्या सर्कलमध्ये म्हणजे जे असतात ते इकडे अभ्यास करायला कधीतरी येतात, तर एखाद वर्ष आम्हाला आमच्या बरोबर असतात आणि मग ते परत भारतात जातात. पण जे होते ते थोडेसे इंडियन होते आणि बाकी जे दुसऱ्या देशातली जी लोक आहेत ती सगळी आमची मित्रमंडळी होती. पण आता माझ्या ऑफिसच्या लोकांना हे बघून म्हणजे फारच आश्चर्य होतो की कसं काय इंडियामध्ये आता एवढे कमी आहेत, म्हणजे चायनाच्या इतक्या बाजूला असून इतके कमी केसेस कसे आहेत ह्याची उत्सुकता आणि ह्याचं म्हणजे प्रचंड आश्चर्य आहे त्यांच्यात की असं का. तर मी त्यांना सांगत होते की भरपूर आधीपासून त्यांनी एक थर्मल स्क्रीनिंग जे आहे ते सुरू केलं एअरपोर्टवर, आणि त्याच्याऐवजी त्यांनी इतक्या लवकर आता पूर्ण जे लॉकडाऊन केलेले आहे. तर ह्या सगळ्यामुळे मला असं वाटतं की एका अर्थी आपल्याकडे नंबर्स थोडे चांगले आहेत, पण त्याचा अर्थ हा नाही की आपण त्याच्याबद्दल जसं म्हणतात की निष्काळजीपणा दाखवता कामा नये असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख आता केलात त्याचा एक फार रोचक तपशील आपल्याला द्यायला हवा चर्चेमध्ये, आणि तो यासाठी द्यायला हवा कारण भारतात ज्या पद्धतीनं थोड्या थोड्या टप्प्यांनी संख्या वाढतीये रुग्णांची, ती पाहता अशी एक चर्चा सुरू झाली आहे की भारतानं फार उशिरा पावलं उचलली. तुमच्या चर्चेतून हे एकदा भारतीयांनी पण ऐकावं की युरोपपेक्षा भारत लवकर जागा झाला, एक. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात असा आहे, जो तपशील आता मी सांगणार आहे तोही फार गरजेचा आहे. तुम्ही भारतीय असल्यानं तुम्हालाही तो स्पेन मधल्या लोकांना सांगता येईल. 7 जानेवारीला अधिकृतरित्या चीननी WHO ला सांगितलं की आमच्याकडे कोरोना नावाचा एक ताप सुरू झालेला आहे आणि त्याच्यात लोकांचे जीव जात आहेत. 8 जानेवारीला भारताने तात्काळ तांत्रिक गट स्थापन केला आणि 17 जानेवारीला भारताच्या सर्व विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग सुरू झालेलं होतं. आणि गंमत याच्यातली सगळ्यात महत्वाची आहे. खरं तर गंमत या शब्दापेक्षा अभिमानाचा उल्लेख आपल्याला करायला हवा की भारत जगातला पहिला देश आहे की ज्यांनी इतक्या कमी कालावधीत आणि तात्काळ थर्मल स्क्रीनिंग सुरू केलेलं होतं. आव्हान कुठे निर्माण झालंय भारतासमोर तेही मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे की WHO या रोगाच्या फैलावाकडे बघण्याचा दृष्टिकोन सदोष आहे असं अत्यंत जबाबदारीनं म्हणावं लागेल. आणि त्याचं कारण असं की त्यांनी विकसनशील देशांमध्ये रोगाचा फैलाव होतोय याबाबत सजगता दाखवलेली नाही. आदित्य, आपलं काय निरीक्षण आहे या संदर्भात? मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की WHO नी या बाबतीत तितक्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने ते वागले नाहीत. आणि त्याच्या मागे एक असा आरोप आहे, लोक म्हणतात की WHO ने जानेवारीमध्ये ऍक्च्युली एक त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं ज्याच्यात त्यांनी दुर्दैवानं असं म्हणलंय की ह्युमन टू ह्युमन म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला करोना होण्याचा कुठलाही आपल्याकडे पुरावा नाही, त्यामुळे काळजीचं कारण नाही. आणि ह्याच्या मागे काही लोक असं म्हणतात की
WHO जे मुख्य आहेत इथिओपियाचे ते चीनच्या सपोर्टनी तेव्हा निवडून आलेले होते आणि ते राजकारण आहे आणि त्याच्यात चीनबद्दल फार वाईट लोकांचं मत होऊ नये म्हणून WHOने हे केलं असं अनेक लोक म्हणतात. अनेक ठिकाणी हे वाचलेलं आहे मी आणि ते असू शकतं. तर म्हणजे त्यामुळे भारताने मात्र तो निष्काळजीपणा दाखवला नाही हे खरं आहे आणि याच्यात मी पूर्ण सहमत आहे. अगदी. मला फक्त बाबतीत एकच भीतीची गोष्ट ही वाटते की युरोपमध्ये जरी युरोप उशिरा जागा झालं असलं तरी युरोपमधली ओव्हरऑल मेडिकल सिस्टीम आपल्यापेक्षा खूप बेटर आहे आणि जर आपल्याकडे ते नंबर वाढले तर मात्र आपली परिस्थिती, आणि हे नंबर मी तुम्हाला सांगितलंच, मी दर्शकांना आपल्या माध्यमाच्या द्वारे हे सांगायला मला परत परत सांगावंसं वाटतं की 1 मार्चला आमच्याकडे 100 पेशंट होते, आज 75,000 आहेत. हा एक गुणाकाराचं, उद्धव ठाकरे जी एका भाषणात त्यांच्या या जे म्हणले की गुणाकाराचं गणित आहे, बेरजेचं नाही, तो खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे जर नंबर वाढले आपल्याकडे तर मात्र सरकारच्या हाताबाहेर जाईल प्रकरण असं मला वाटतं. अगदी. आणि हीच खरी चिंतेची घटना आहे भारताच्यासाठी, कारण एका बाजूला निर्बंध लागल्यानंतर सुद्धा खच्चून भरलेल्या गाड्या आजही विशिष्ट भागातून विशिष्ट भागांमध्ये जात आहेत आणि यात मजुरांच्या स्थलांतराचा मोठ्या प्रमाणात मुद्दा आता चर्चेत आलेला आहे. तुमच्याकडे ज्या वेळेला स्पेनमध्ये निर्बंध लादले त्याच्यानंतर अशा प्रकारे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याचे प्रकार घडले की ज्या दिवशी निर्बंध लागले त्या दिवसापासून लोक जिथे आहेत तिथेच थांबलेली आहेत? ज्या दिवशी तर असं झालं स्पेनमध्ये की एक स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर करण्याच्या आधी 1 आठवड्या आधी स्कूल सगळे बंद झाले आणि त्यावेळेला सगळी लोक त्यांच्या गाडीनी ते त्यांच्या आई वडिलांकडे असे गेले. तर तेव्हा हायवेजवर प्रचंड जास्त गर्दी होती. पण त्याच्यानंतर जेव्हा स्टेट ऑफ इमर्जन्सी त्यांनी डिक्लेअर केली त्याच्यानंतर ट्रेन सर्व्हिसेस त्यांनी फार कमी केले आणि फक्त एसेन्शियल सर्व्हिसेस जे म्हणतात त्याच्यासाठी तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि त्याच्यामुळे गर्दी अशी नव्हती. पण स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर झाल्यावर गर्दी ट्रेनमध्ये किंवा बसेसमध्ये नव्हती. फक्त त्या लोकांची होती की जे कामाला जात आहेत आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सोय नाहीये. अच्छा. मला एक त्याच निमित्तानं मग प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या काळात लोकांनी स्पेनमध्ये सर्वाधिक स्थलांतर केलं त्याच्या साधारण 1-2 आठवड्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं का की कोरोना रुग्णांची संख्या स्पेनमध्ये वेगानं वाढली? नाही, ते स्थलांतराच्या आधीच संख्या खूप वाढत होती. म्हणजे बरीचशी करोना हा प्रकार जो आहे तो एक 8 ते 10 दिवसांनी तुमच्यात लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळे त्यांनी जे स्थलांतर करायला लागली त्याच्या आधीच बऱ्याच लोकांना ती लागण झालेली होती. मला एक आताच्या घडीला स्पेनच्या नजरेतून भारताकडे अजून एकदा आपण पाहावं आणि त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटतं. भारतात ज्या पद्धतीनं वारंवार जमावबंदीचं उल्लंघन होत आहे, संचारबंदीचंही उल्लंघन होत आहे, अशा वेळेला तुमच्या लेखी एका आठवड्यामध्ये भारताची परिस्थिती काय असू शकते आजपासून पुढच्या शनिवारी जर आपल्याला परत चर्चा करायची असेल तर? याच्या मागचं गणित अगदी सोपं आहे. आज भारतात 1000 पेशंट आहेत. जर स्पेनमध्ये इमर्जन्सी सगळं डिक्लेअर करून सुद्धा 25% दर दिवसागणिक 20 ते 25% वाढत होती. 20% दिवसागणिक वाढणं म्हणजे 3 दिवसाला दुप्पट होणं. भारतात जर 15% वाढलं तर 1 आठवड्याने आपल्याकडे 2 ते 2,500 पेशंट असू शकतील कमीत कमी. असं म्हणजे जर असंच वाढत राहिलं तर असं मला वाटतं. बरं गायत्री, पुढचा प्रश्न आहे. लॉकडाऊनची परिस्थिती जवळपास सगळ्या जगात येऊ घातलेली आहे. काही ठिकाणी अत्यंत कठोर निर्बंध आहेत. अशी चर्चा कानावर पडते आहे की आत्ताच्या घडीला जिथे जिथे इमर्जन्सी आणीबाणी आणि टाळेबंदी लागू होतीये ती आणखीन 6 महिन्यांपर्यंत वाढू शकते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या देशांच्या बाबतीत ही चर्चा अधिक समोर येते. स्पेन बाबतीत काय भीती तुम्हाला व्यक्त वाटते आणि त्यामुळे स्पेनच्या अर्थव्यवस्थेवर, स्पेनच्या रोजगारावर, स्पेन मधल्या स्पॅनिश माणसावर काय परिणाम होतील? तर आता जेव्हा आधी त्यांनी स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर केली तेव्हा 2 आठवड्यासाठी केली होती.
पण आता 1 आठवड्या मागे त्यांनी परत ते एक्सटेंड करून अजून 2 आठवडे त्याला एक्सटेंड केलंय. तर त्याच्यामुळे आता स्टेट ऑफ एमर्जन्सी जी आहे ते 11 एप्रिल पर्यंत आहे. पण कोणालाही असं वाटत नाही की 11 एप्रिलला ते संपेल. तर सगळ्यांना असं वाटतंय की मे पर्यंत तरी काही आपण जसं आधी जगायचो तसंच सगळं असणार आहे, की रेस्टॉरंट ओपन असणार किंवा बार्स ओपन असणार, तसलं नसणार आहे. त्याच्यामुळे ते स्लोली रिस्ट्रिक्शन्स काढतील, पण ओव्हरऑल लोकांना असं वाटत नाही की जून किंवा जुलैपर्यंत एक लाईफ नॉर्मल्सीला परत येऊ शकेल म्हणून. अच्छा, म्हणजे जर स्पेनमध्ये ही स्थिती आहे ती जून जुलैची तुम्ही चर्चा करताय, तर भारताच्या बाबतीत मला वाटतं कदाचित परिस्थिती अजून आव्हानात्मक असेल. मला आदित्य कुवळेकर यांना विचारायचं आहे, आदित्यजी, तुम्ही आत्ताच्या घडीला सर्वसाधारणपणे तुमच्या घरात किती दिवसाचा किराणा भरून ठेवलेला आहे? सो इकडे सुदैवाने पहिल्या दिवशी जेव्हा ऍक्च्युली हे डिक्लेअर झालं तर तेव्हा एकदम म्हणजे खूप घाबरून आम्ही आणलं एक 8 दिवसाचं सामान. पण नंतर आता बघतोय तर सगळं म्हणजे माल न मिळण्याचा काही असे परिस्थिती नाहीये. त्यामुळे आता आम्ही ऍक्च्युली उलट करतोय, आम्ही रोज जवळजवळ जाऊन काहीतरी छोटं मोठं आणतो, कारण त्या निमित्तानं घराबाहेर पडून जरा हवा खाता येते. अच्छा अच्छा, ठीक आहे. आपण याच्या संदर्भातली चर्चा आणखीन पुढेही करूया. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि साता समुद्रा पारचा कोरोना या विषयातल्या पुढच्या चर्चेसाठी लवकरच परत येतोय. नमस्कार. साता समुद्रा पारचा कोरोना या विषयातल्या चर्चेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रसाद काथे. आपण आता थेट स्पेनला माद्रिद या शहरामध्ये जातोय. आपल्या सोबत एक दाम्पत्य आहे, त्यांचं नाव आदित्य कुवळेकर आणि गायत्री कुवळेकर आहे. आदित्य कुवळेकर हे प्राध्यापक आहेत, तर गायत्री कुवळेकर ह्या तिथे स्थानिक पातळीवर सध्या नोकरी करतायत रिसर्चर म्हणून. आपण त्या दोघांनाही अशी शुभेच्छा देऊयात की ते अत्यंत निरोगीच स्वरूपात भविष्यातही आपलं आयुष्य कंठतील आणि इतकंच नाही तर ते अत्यंत सुरक्षितच राहतील तशी काळजी ते घेत आहेत. मला आदित्य कुवळेकर यांना विचारायचंय की आदित्य, तुम्ही स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिकचं काय करताय? सरकार 10 गोष्टी सांगत असेल, अधिकच्या 2 गोष्टी तुम्ही काय करताय आणि तुमच्या कुटुंबाशी भारतातला संवाद कसा सुरू आहे? कुटुंबाशी संवाद व्यवस्थितच सुरू आहे. त्याच्यात म्हणजे कुटुंब ऍक्च्युली आई वडील माझे आता अमेरिकेत आहेत आणि गायत्रीचे आई वडील भारतात आहेत. तर त्यांच्याशी दोघांशी संवाद रोज सकाळी होत असतो आमचा. आणि अधिक काळजी म्हणलात तर खरं तर असं काही विशेष म्हणजे घराबाहेरच पडत नाही, त्याच्यामुळे अजून काय काळजी घेणार असा प्रश्न आहे खरं तर. अच्छा अच्छा, गायत्री, आपण ज्या वेळेला घराबाहेर पडता त्यावेळेला काय काळजी घेता आणि घरात परत आल्यानंतर काय करता? कारण काल आम्ही ज्या वेळेला अमेरिकेतल्या एका मराठी कुटुंबाशी बोललो, त्यांनी असं सांगितलं की ते घरात परत आल्यानंतर सर्व कपडे पूर्णपणे धुवायला टाकतात. अशा प्रकारचं काही करता का तसं काही फारसं काही करत नाही? तर आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा बाहेर जाताना फक्त ग्लोव्ह घालून जाते मी, कारण हात इकडे तिकडे लागतं आणि मग ते परत त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. पण त्याच्या ऐवजी तिकडे बाहेर गेल्यावर जे काय भाज्या घ्यायच्या असतात ते घेऊन आल्यावर आम्ही ग्रोसरी जे आहे ते आता 12 ते 15 तास बाहेरच ठेवतो. बाहेर म्हणजे घरच्या बाहेर नाही, पण हॉलमध्ये ठेवतो आणि घरी आल्यावर हात पाय सगळं धुवून घेतो साबणांनी. पण त्याच्या ऐवजी अजून काही काळजी घेत नाही. जितकं होईल तितकं स्वच्छ म्हणजे जे आपल्या घरी जे टेबल सरफेसेस जे आहेत ते क्लीन करून घेतो, डिसइन्फेक्ट करून घेतो. पण त्याच्या ऐवजी कपडे वगैरे आम्ही असं काय आल्यावर पूर्ण बदलणं वगैरे असलं नाही करत. अच्छा, हे सगळं करण्याच्यासाठी तुम्ही काय वापरता? कारण इथे आमच्याकडे उपलब्ध असायला तर काय एखादं डेटॉल असू शकतं किंवा अजून काही 4 गोष्टी असू शकतात. तुम्ही तुमच्याकडे वस्तू स्वच्छ ठेवण्यासाठी काय वापरता? आमच्याकडे जे एक डिसइन्फेक्टंट स्प्रे म्हणून मिळतं, पण ते भारतात डेटॉल पाण्यात घालून जर केलं तर तेच त्याचा इफेक्ट होईल. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की अजून काय वेगळे प्रॉडक्ट्स असे आणायची गरज आहे. साधं आपलं डेटॉल जे असतं ते पाण्यात घालून जर स्वच्छतेने पुसून घेतलं तर
मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम असं, म्हणजे मी काही डॉक्टर नाही, पण जर मी भारतात असले असते तर मी हेच केलं असतं. अच्छा, माझा पुढचा प्रश्न आदित्य यांना आहे. आदित्य, आत्ताच्या घडीला संपूर्ण जगात सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट शोधली जाते तर ती आहे औषधाची. स्पेनमध्ये लोकांवर होणाऱ्या उपचाराच्या दरम्यान काय प्रकारचे उपचार होत आहेत? तापावरच औषध तिथे देऊन त्यांना बरं करण्याचा प्रयत्न केला जातोय का? कारण आपण आपल्या प्रस्तावनेत असं सांगितलं की साधारण 12,500 रुग्ण बरे झालेले आहेत. हो, पण जितकं मी वाचलंय, आता मला काय ट्रीटमेंट आहे तसं काय सांगणं मला म्हणजे तशी मला माहिती नाही. पण जितकं मी वाचलं ते बऱ्याचशा तरुण ते म्हणजे 60च्या आतल्या लोकांना तसं फार याची रिस्क नाहीये. व्हायरल फीवर आहे हा, त्याच्यामुळे त्याच्यातनं ते म्हणजे वेळ लागतो बाहेर यायला, पण तसे होतात. आणि मलेरियाची औषधं म्हणे याच्यावर काम करतात असं म्हणतात. मला माहित नाही, मी डॉक्टर नाही. पण त्याच्या वरच्या लोकांना काय देतात तसं मला काही अशी कल्पना नाही खरं तर. अच्छा अच्छा, भारतातली एक चर्चा फक्त तुमच्या कानापर्यंत पोहोचवतो. पहिल्यांदा तापाची औषधं आहेत आणि सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट ही भारतामध्ये HIV संदर्भातली असावी का, अशा संदर्भातली ही चर्चा सुरू आहे. डॉक्टर त्या पद्धतीनं उपचारही शोधतायत. पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे, भारतामध्ये काय झालं, 2 घटना प्रकर्षाने अशा समोर आल्या की जे कोरोना बाधित आहेत त्यांचे कपडे धुवायला कोणीतरी नकार दिला, किंवा जे कोरोना बाधित एकेकाळी होते आणि आता ते बरे झाले आहेत त्यांना आपल्या घराच्या आसपास न येऊ देणं, असे प्रकार घडायला लागले. एका बाजूला हे रुग्णांच्या बाबत घडलं, दुसऱ्या बाजूला जे आरोग्य सेवक कोरोनावर ट्रीटमेंट करतायत, त्यांच्या उपचारांच्यासाठी लढा देत आहेत, त्यांना सोसायटीतून बाहेर काढण्याचे प्रकार घडले. स्पेनच्या समाजामध्ये काय पद्धतीनं कोरोना रुग्णांना आणि कोरोनाला लढणाऱ्या वैद्यकीय सेवकांना वागवलं जातं? वैद्यकीय सेवकांना तर मला वाटतं चांगल्या असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण रुग्णांच्या बाबतीत आता भारतात जशी आहे तशी काही इथे तितकी वाईट परिस्थिती नाही. पण कालचीच आता एक बातमी आहे की एका वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी म्हणजे त्यांना पोलिसांना अनेक म्हणजे डेड बॉडीजच मिळाल्या म्हणे कोरोनाच्या. अरे तर म्हणजे असं आहे की लोकांनी बेसिकली तिकडे लक्ष नाही दिलं मुद्दामून, असं म्हणतात काही लोक. तर असेच मध्येही अशा गोष्टी घडतायत. याचं साधं कारण असं आहे की शेवटी एक भीती एकदा एक निर्माण झाल्यावर भारत काय, स्पेन काय, अमेरिका काय, शेवटी माणूस माणूस आहे तो, कुठेही का असे ना, भारतात असे ना, अमेरिकेत असे ना, स्पेनमध्ये असे ना, की चंद्रावर असे ना, भीती एकदा त्याच्या मनावर गारूड करून बसली की मग खूप अवघड होतं. या भीतीच्या अनुषंगाने मला विचारावंसं वाटेल की शेवटी कसं आहे, मनानं प्रत्येक गोष्टीची लढाई लढता येते आणि मनानं ती जिंकता सुद्धा येते. मानसिक दृष्ट्या स्पेन मधल्या माणसाचं खच्चीकरण होऊ नये यासाठी स्पेनचं सरकार काही करतंय का? काहीतरी आपण द्या उत्तर. मानसिक दृष्टीने असं काय, म्हणजे स्पॅनिश गव्हर्नमेंट जे आहे ते फक्त एवढंच सांगतंय की काळजी करा, म्हणजे काळजी स्वतःची घ्या पण काळजी करू नका. तर जे म्हणजे इंडियामध्ये पण आहे की पॅनिक करण्याची गरज नाहीये, पण त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही तुमची काळजी घेऊ नये. पण जे कम्युनिटी, जसं मी म्हणत होते की कम्युनिटीच्या लेवलवर जे आहेत ते भरपूर लोक जे एक प्रकारचं म्हणजे पॉझिटिव्हिटी करतायत की लहान मुलं जे आहेत ते त्यांच्या सगळ्यांच्या विंडोवर इंद्रधनुष्याचं हे बनवतात, चित्र बनवतात. अच्छा, काढून ते लावतायत की म्हणजे आता एक काइंड ऑफ की पॉझिटिव्हिटी आहे की ह्याच्या पुढे सगळं छान होईल, म्हणून सगळ्या लहान मुलांनी त्यांच्या ह्याच्यावर लावून घेतलेलं आहे. अच्छा, बरं झालं गायत्री आपण लहान मुलांचा विषय काढलात. तिथल्या लहान मुलांच्या वागण्यामध्ये काय फरक पडलाय या पद्धतीच्या अचानक झालेल्या बदलामुळे? कारण आता लहान मुलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्बंध आहेत, तेही कुठे फार घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीयेत. सगळ्यात जास्त त्रास म्हणजे त्यांना होतोय की त्यांना बाहेर जायला, खेळायला मिळत नाही. सगळे पार्क इकडचे बंद झालेत आणि खरं सांगायचं तर कधी कधी जेव्हा आम्ही बाहेर पडतो सामान आणायला आणि पार्क असं पूर्ण खाली बघतो तर फार वाईट वाटतं, कारण नेहमी इकडे मुलं खेळत असतात त्यांच्या आजी आजोबांबरोबर आणि ते दिसत नाही. आणि जितके माझे जे कलिग्स आहेत
त्यांच्याकडे जेव्हा मी बघते आणि ते वर्क फ्रॉम होम करत असतात तेव्हा मुलांना जास्त टीव्ही बघायचं असतं. त्यांना एक प्रकारचं म्हणजे त्यांना कळत नाही, त्यांना माहिती की काहीतरी आहे करोना म्हणून, पण त्यांना खरं त्यात काय म्हणजे काय चालू आहे ते काहीच कळत नाही. आणि त्याच्यामुळे ते जास्त त्यांना टीव्ही बघायचंय किंवा आई वडिलांना काम करायला त्यांना देत नाही आणि एक प्रकारचं इरिटेशन जे आहे ते त्यांना होतं. पण ते बघून म्हणजे तरी मला तरी वाईट वाटतं फार. पण अच्छा, जर समजा आपण अशी चर्चा केली की या मुलांच्या कडून काही शिकून, भारतातही काही परिस्थिती फार वेगळी राहिलेली नाहीये, भारतातही मुलं आता घरात कोंडली गेलेली आहेत, ती सुद्धा आईबाबांकडे हट्ट करतायत, आई बाबा आणि मुलं यांच्यामध्ये संघर्ष होत आहेत, 4-2 धपाटे जास्त पडायला लागलेले आहेत त्या पोरांना. आपण काय करावं की आई बाबांच्या कडून, पालकांच्या कडून त्यांच्या अपत्यांच्या मधला संवाद हा सुखकर होईल, मुलांना स्वतःच्या आयुष्यातला हा अत्यंत तणावाचा, अत्यंत अवघड असा काळ किमान थोडा अधिक सुखकर करता येईल? माझ्या आजूबाजूला जे जे बघते किंवा जे ऐकते खरं सांगायचं तर ते आहे की मुलांवर ते जास्त कसलाही प्रेशर आता सध्या घालत नाहीये. जसं टीव्ही 1 तास फक्त बघायचे आधी सगळे, पण आता त्यांनी सांगितले की हे वेगळं म्हणजे एक प्रकारचं सर्कमस्टान्स जे आहे ते वेगळा सर्कमस्टान्स असल्यामुळे मुलांना म्हणजे टीव्ही जर 2 तास बघायला लागले तर बघू द्या. त्यांच्या बरोबर थोडं वेळ काढून ड्रॉइंग करतात किंवा गोष्टी सांगतात. ऑफिसमध्ये भरपूर लोकांनी पार्ट टाइम घेतलेला आहे वर्क फ्रॉम होम असूनही, कारण त्यांना मुलांबरोबर जास्त वेळ हे करावं लागतं. स्कूल्स बंद असल्यामुळे ते त्यांना शिकवतात. पण जे ओव्हरऑल लोक म्हणतायत ते हे आहे की आता सध्या मुलांवर उगीच एक प्रकारचं प्रेशर घालणं आणि जसं आधी ते राहायचे तसंच त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करणं हे काय बरोबर नाहीये. त्यांना कारण आता बाहेर जायला येत नाही, त्याच्यामुळे आता सध्या त्यांना जसं थोडंफार राहायचंय तसं राहू द्या आणि नंतर परत तुम्ही सगळं डिसिप्लिन करू शकता, हे इकडे लोकांचं म्हणजे म्हणणं आहे सध्या. अच्छा, बरं. म्हणजे थोडक्यात काय तर पालकांनी आपला राग मुलांवर काढू नये. पण मला एक प्रश्न आदित्य तुम्हाला विचारायचा आहे, नवरा बायको एकमेकांवर राग काढायला लागलेत का? तर सुदैवाने आमच्यात तरी अजून काही अशी नाही राग काढायची वेळ आलेली. अच्छा. पण चीनमध्ये डिवोर्स रेट खूप वाढला या वुहानमध्ये जेव्हा त्यांनी लॉकडाऊन केलं, तर चीनमध्ये तो डिवोर्स रेट प्रचंड वाढला असं अशी बातमी आहे. आणि माझे पण कलिग काही 1-2 गमतीने म्हणतात की स्पेनमध्ये पण वाढतोय. तर खरं काय माहित नाही अजून, आपल्याला नंतरच कळेल. बंद आहे त्यामुळे डिवोर्स घ्यायचा म्हणलं तरी लोकांना घेता येणार नाही. अच्छा, म्हणजे सध्या किमान सकारात्मक गोष्ट इतकी आहे की डिवोर्सचा निर्णय आज जरी घेतला कदाचित उद्या बदलू शकतो तो. अच्छा, एक पुढचा प्रश्न असा, तुम्ही मगाशी गायत्री चर्चा करत असताना आपण असं म्हणालात की बरेच जण वर्क फ्रॉम होम करतायत आणि त्यात सुद्धा लोकांनी आता अर्धवेळ वर्क फ्रॉम होम करण्याच्यासाठी आपला निर्णय घेतलेला आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की या वर्क फ्रॉम होम मुळे सुद्धा त्यांच्या तणावात भर पडतीये का? नक्की पडतीये. आणि आमच्या ऑफिसमधनं तरी लोकांना हे सांगितलं गेलंय की एक म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट नाहीये, पण लोकांना हे माहितीये की ह्या वेळेत लोकांची एफिशियन्सी कमी होईल, कारण त्यांना बाकी सगळे ताण फार आहेत आणि त्याच्यामुळे एक एक्सपेक्टेशन आहे की डेडलाईन जे आहेत ते सगळे पुढे जातील आणि त्याच्यामुळे लोकांना थोडंसं म्हणजे लिनियंटली ते वागवतायत. अच्छा, ही एक चांगली गोष्ट आहे. बॉस लिनियंट झाला की काम करायला जरा जास्त हुरूप येत असेल. आदित्य? आणि मगाशी याच्यावर मी एक गोष्ट, मगाशी आपला एक प्रश्न प्रसादजी अर्धवट राहिला अर्थव्यवस्थेबद्दल. हो, मी येणारच होतो. आता रोजगार या विषयाची चर्चा सुरू झाली होती, त्याचकडे येणार होतो, पण आपण बोला, मी त्यातून काही पुढचे प्रश्न विचारतो. हा, तर म्हणजे जगात साधारण गोल्डमन सॅक्स वगैरे या कंपनींनी या वर्षीचा GDP हा जवळजवळ 15-20% खाली जाईल असं अंदाज त्यांनी लिहिलेला आहे, लेखी दिलेला आहे म्हणजे अगदी. आणि अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या सगळ्या ठिकाणी त्याचा प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. म्हणजे रेस्टॉरंट वगैरे तर आता आपल्याला माहितच असेल की जे असे बिझनेसेस असतात ज्यांना कर्जाचे हप्ते किंवा लोकांना
त्यांचा प्रॉफिट मार्जिन म्हणतात तो कमी आहे, अशा सगळ्या बिझनेसेसची फार व्यवस्था म्हणजे हालत बेकार होणार आहे. अच्छा, आणि तुमच्याकडे युरोपमध्ये या संदर्भात काही पॅकेजेसची घोषणा होतीये का? कारण अमेरिका एक बिलियन ट्रिलियन म्हणजे बिलियन नाही पण ट्रिलियन डॉलर्सचं काही एक मोठं पॅकेज येऊ घातलेलं आहे अमेरिकेत. युरोपात काय होत आहे? युरोपमध्येही अशा पॅकेजेसची चर्चा सुरू झालेली आहे आणि ऍक्च्युली युरोपमध्ये थोडं त्यांचं गणित अवघड पडतं, कारण असे खर्च त्यांना युरोपियन युनियन मधनं मंजूर करायला लागतात. पण तरीही ते करणार आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पेमेंट्स ते देणार आहेत. पण शेवटी म्हणजे या सगळ्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणारच आहे, कारण ते हे खर्च जेव्हा स्पेन किंवा इटलीचे वाढतील, तर आता युरोपमध्ये वेगळं राजकारण होतं की स्पेन आणि इटलीचे खर्च हे जेव्हा वाढणार तर जर्मनी त्यांना तितके खर्च करून देत नाही. मग त्याच्यामुळे या सिच्युएशनमध्ये ते करून देतील जर्मनी, पण मग त्यांना दुसरीकडे कुठेतरी काटकसर करायला लागेल, म्हणजे आयदर शिक्षणाच्या खर्चावर, मेडिकलवर, अशा कुठल्या तरी याच्यावर. आणि शेवटी एका लेवलला म्हणजे काही लोक जे नोकऱ्या जाणार आणि धंदे बंद पडतील ते आता किती वाचवणार शेवटी वाचून वाचून. अगदी अगदी हा एक मुद्दा आहे. आणि आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण येतो आहोत. मला एक विचारायचं आहे, हा आशावादाच्या आधारावरचाच प्रश्न आहे आणि मी तर ठामपणे असं म्हणेन की आपल्याला आशावादी राहायलाच हवं. आपण या आत्ताच्या लढाईमध्ये विजय प्राप्त करून निश्चितच माणूस यातून खूप काही शिकून बाहेर पडेल. तुम्ही वैयक्तिकरित्या अख्खा मानव समाज याच्यातून काय शिकेल अशी अपेक्षा बाळगताय? सो मी अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघतो, कारण मी अर्थशास्त्राचाच म्हणजे हे अभ्यासक आहे. अगदी. मला वाटतं यातनं सगळ्यात महत्वाचं काय होईल तर ते म्हणजे बऱ्याचशा कंपनीज या सप्लाय चेन जी आपली म्हणतात ती चायनापासून थोडी डायव्हर्सिफाय करतील, इतर देशातही करतील. हाय स्किल मॅन्युफॅक्चरिंग जे म्हणतात ते, मला वाटतं त्याच्यात ही भारताला संधी आहे. अगदी फार 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 महत्वाचा मुद्दा तुम्ही काढलात, त्याही वर चर्चा करूयात. आपण असं म्हणता आहात की ही भारताला संधी आहे. मला खरं हाच विचारायचा होता मुद्दा की या प्रकरणातून धडा घेऊन अमेरिका, युरोप हे देश व्यावसायिक दृष्ट्या पूर्णपणे चीन पासून वेगळे होण्याची हिंमत दाखवू शकतील का? पूर्णपणे होऊच शकत नाही. याचं कारण चायनाकडे आज जी कपॅसिटी आहे मॅन्युफॅक्चरिंगची किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, ती भारताच्या कमीत कमी 25 वर्ष पुढे आहे, 20-25 वर्ष. त्यामुळे पूर्णपणे भारतात येणं हे शक्यच नाही. पण आता जसं गेल्या 2-3 वर्षात आयफोन भारतात आता मॅन्युफॅक्चर व्हायला लागलेले आहेत, तर अशा काही गोष्टी हे बिझनेसेस हे भारतात येतील आणि जर सरकारने त्याच्यात आणखीन चांगलं धोरण दाखवलं तर लवकरही येतील. अमेरिका आणि युरोप यातनं हे नक्कीच शिकेल की चायनावर एवढा प्रचंड डिपेंडन्स, म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी चायनावर अवलंबून राहणं हे तितकं म्हणजे रिस्की आहे थोडं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात चायनाला थोडी किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर अनेक म्हणजे आंतरराष्ट्रीय याच्यात स्ट्रेट चायनाला म्हणजे दोष देणारे असेही आता लेख यायला लागलेले आहेत. तर मला वाटतं आणि आपल्याला हेही माहिती असेल की डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भाषणात वारंवार कोरोना व्हायरस म्हणत नाहीत, ते चायनीज व्हायरस म्हणतात. त्यामागचं त्यांचं काय राजकारण असेल ते असेल, पण ते त्यानिमित्तानं हे दाखवतायत जगाला की हा व्हायरस चीन मधून आला आणि तो आता सगळ्यांची डोकेदुखी ठरलाय. मला एक अत्यंत शेवटचा या चर्चेतला प्रश्न गायत्री कुळेकर यांना विचारायचा आहे. गायत्री कुळेकर, तुम्ही स्पेन मधून भारताकडे पाहताय, तुमच्याकडून आम्हाला, तुम्ही जो हा लढा आजवर इथपर्यंत लढत आणलेला आहे, आम्हाला धीर घेण्याची, धैर्य तुमच्याकडून शिकण्याची गरज आहे. तुम्ही आता या निमित्तानं भारतीयांना काय सांगाल? आता इतकं म्हणजे जे मला म्हणायचंय ते फक्त एवढंच आहे की आपण जसा एक मीम आता सर्क्युलेट होतंय की पहिल्यांदा सगळ्या लोकांना घरी बसून लोकांचे जीव वाचवायची संधी मिळालेली आहे आणि ती संधी आपण हातनं जायला नको असं एक प्रयत्न करायला पाहिजे. तर जे काही आम्हाला गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे की घरी राहा, उगीच घरच्या बाहेर पडू नका, तर ते जे आहे ते करायला हवं. आणि खरं सांगायचं तर एक प्रकारचं ते मेंटल स्ट्रेंथ
ची हीच आहे की तुमचं जे डेली लाईफ आहे ते पूर्णपणे बदलून जातं. पण एका अर्थी ते आपण एक कुठल्या तरी चांगल्या ह्याच्यासाठी करतोय हे फक्त बघावं आणि ते करत राहावं. आणि आम्ही तरी तेच करतोय. आणि फक्त अपेक्षा हीच आहे की सगळ्या लोकांना कळेल आणि ते पण ते कळतील. कारण इकडे पण लोकांना आधी असंच वाटलं होतं की फार काय जास्त नाहीये. पण जसं सांगितलं की अचानक एका महिन्याच्या आत लोक म्हणजे नंबर्स एवढे जास्त वाढले. तर ते फक्त एक नेहमी आपल्या समोर ठेवावं की आता सध्या नंबर्स कमी असले तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे इंडियामध्ये आणि ते वाढवायचं नाहीये. तर त्याच्यासाठी जर घरी बसून आपण ते करू शकतो तर का नाही. अगदी अगदी धन्यवाद या चर्चेच्यासाठी. आपण यानंतरही वारंवार आपल्याशी बोलतच राहू आणि तुम्ही तुमच्या संपूर्णपणे कुटुंबाची या अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये काळजी घ्या. स्वतःला अत्यंत सुरक्षित ठेवा. आपण या निमित्तानं पुन्हा पुन्हा बोलू. तुम्ही भारताला धीर द्या, आम्ही तुम्हाला धीर देऊ. धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. साता समुद्रापारचा कोरोनामध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.